नमस्कार. मी प्रसादोक तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमात. ऍक्टिव्ह व्हील 2 in 1 प्रस्तुत नसते उद्योग, को पॉवर्ड बाय लक्स. तर मित्रांनो, संगीत माणसाने आजपर्यंत केलेली सर्वात सुंदर निर्मिती म्हणजे संगीत. संगीताशिवाय जगणं ही कल्पना मला सहनच होऊ शकत नाही आणि मला खात्री आहे तुमच्या बाबतीतही तेच होत असणार. या संगीताच्या क्षेत्रात अनेक दिग्गजांनी आजपर्यंत मोठी मोठी योगदानं दिलेली आहेत. याच दिग्गजांच्या पंक्तीत स्वतःचं असं मानाचं स्थान पटकावू पाहणारे माझे 2 मित्र आज आपल्याशी गप्पा मारायला येणार आहेत. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया महाराष्ट्राचा रांगडा आवाज आदर्श शिंदे. वेलकम वेलकम आणि आता पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया हजारो लाखो तरुणांच्या हृदयाची धडकन जागी करणारा मधाळ संगीतकार अमित राज. वेलकम वेलकम. प्लीज बसा. दिवसांपासूनची इच्छा होती तुम्हा दोघांशी खूप गप्पा मारायची, पण कसं आहे तुम्ही दोघं खूप बिझी असता, तुमचे शो चालू असतात, रेकॉर्डिंग चालू असतात. मी रिकामटेकडे असतो, त्यामुळे मी काही ना काहीतरी नसते उद्योग करत असतो आणि मग त्यातून मला नसते उद्योग नावाचा कार्यक्रम सुरू करावाचा वाटतो आणि मग त्या निमित्ताने का होईना तुमच्यासारख्या मित्रांची भेट होते, गप्पा मारता येतात. त्यामुळे मला प्रचंड आनंद झालाय तुम्हाला दोघांना या मंचावरती बघून. तुम्हाला कसं वाटतंय या मंचावर आल्यानंतर? मस्त वाटतंय कारण आणि मजा येते, कारण मी इथे जवळजवळ तिसऱ्यांदा येतोय इनफॅक्ट. आणि इथे नेहमीच काही ना काहीतरी मला सरप्राईजेस मिळत असतात, तर नक्कीच यावेळेला पण एक्सपेक्ट करतोय तेच. तुझं तिसऱ्यांदा मनपूर्वक स्वागत अमित. आदर्श, कसं वाटतंय तुला? मी खरं तर खूप मजा करायला आलोय आणि मला खूप बरं वाटतंय. नसते उद्योग, तुम्हाला माहिती टायटल ऐकूनच खूप मजा येते आणि आम्ही पण खूप नसते उद्योग करत असतो मध्ये मध्ये आणि मजा आणि एन्जॉय करायला आलो. वाव. आता तू म्हणालास की नसते उद्योग करायला तुला फार आवडतात, पण नसते उद्योग करण्याचं एक वय असतं आणि ते जास्त करून बालपणीचं वय असतं. बालपणी आपल्याला कळत नसतं आपण काय करतो आणि त्याला मोठी माणसं नसते उद्योग असं म्हणत असतात. तुझं बालपण हा विषय काढल्यानंतर माझ्या छातीवर दडपणच येतं, कारण घरात प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे ही 2 नावच धडकी भरायला पुरेशी आहेत. तर तुझं बालपण कसं गेलं, काय सांगशील? माझं खूप सिरियस गेलंय बालपण खरं तर, कारण जसा मोठा होत गेलो म्हणजे लहान होत गेलं तसा खरं तर लहान होत गेलो, पण कळायला लागलं हळूहळू की आपली फॅमिली, आपण कुठल्या फॅमिलीत आहोत, आपण वडील काय करतायत, आजोबा कोण होते, हे बाहेर आम्ही जायचो कार्यक्रमाला वगैरे, तर तेव्हा लोकांकडनं कळायचं आम्हाला, कलाकार असे, अरे तुझे आजोबा असे होते तसे. मी लहान असं होतं ते कळायला लागलं नंतर आणि खूप प्रेशर होतं जेव्हा मी ठरवलं की गाणं गायचंय मला. तर डॅडला पण खूप टेन्शन होतं की काय करणार आहे आयुष्यात, ह्याने निवडलंय, कारण माझा मोठा भाऊ डॉक्टर आहे, त्याच्यापेक्षा मोठा इंजिनियर आहे आणि मी एकटाच, मला गाणं गायचं होतं, मला दुसरं काही करायचंच नव्हतं. करेक्ट. तर ते नंतर जेव्हा मी ठरवलं होतं, मला अजूनही आठवतं मी 5वीत ठरवलेलं मला गायकच व्हायचंय. 5वीत तुझं ठरलं होतं? माझं ठरलं होतं मला गायक व्हायचं, मला दुसरं काही करायचं नाही, मला रसच नाही कशात. आणि अभ्यासही का करतोय मी असं व्हायचं मला खरं, कारण मला गायकच व्हायचं होतं मोठं होऊन. तर पण आईमुळे शिक्षण झालं आणि डॅडमुळे गाणं आलं आणि प्रेशर होतं, खूप प्रेशर असायचं. जर काही एखादं गाणं क्लिक नाही झालं, डॅडला पण असायचं खूप प्रेशर. आणि लकीली देवा तुझ्या गाभाऱ्याला माझ्या आयुष्यात आलं आणि एक वेगळी कलाटणी मिळाली. आम्ही तुझ्याकडे वळतो. जसा याचा बालपणीचा प्रवास तिथपासून आपण सुरुवात केली, मला तुझंही बालपण जाणून घ्यायला आवडेल. बालपणापेक्षा तरुणपण, म्हणजे आत्ताही तू तरुणच आहेस, पण कॉलेजमधलं यंग डेजमध्ये तुझं, की मी असं ऐकलंय की तू एकांकिकांपासून तुझ्या प्रवासाला सुरुवात केलीस आणि मग आज तू हा दिवस बघतोयस चित्रपटांच्या संगीताचा. तर तो एकांकिकांपासून सुरू झालेला प्रवास, त्यावेळेच्या आठवणी, त्याबद्दल काय सांगशील? मी मूळचा बोरिवलीचा, त्यामुळे तो माझा एक आमची कट्टा गँग होती.
म्हणजे त्यामध्ये मग अवधूत गुप्तेपासून मग प्रशांत लोके, सचिन दरेकर आणि अंशुमन बिचारेपासून बरेच लोक आम्ही, म्हणजे अंबर हडप, गणेश पंडित आणि विनोद हडप, अंबरचे वडील, ते एकांकिका तेव्हा डिरेक्ट करायचे. हो हो. आणि तर त्या निमित्ताने मला तिथे काम करता आलं आणि अवधूतच्या बेसमेंटला, बंगल्याच्या बेसमेंटला आम्ही रिहर्सल करायचो. बर. आणि तर तेव्हा अशी 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 एक सिच्युएशन होती की तिथे मला गायला लागलेलं एक गाणं. मी खरं सांगू तर शाळेत मी कधीच गायलो नाही आजपर्यंत, किंवा कधी मी म्युझिकल कुठल्या प्रोग्राममध्ये पार्ट घेतला असेल असं कधीच नव्हतं. पण कॉलेजमध्ये आल्यानंतर मी ते हळूहळू सुरू केलं, कारण बेसिकली हे एकांकिका वॉज द मूळ रिझन. तर त्यामुळे तिथून थोडा एक कॉन्फिडन्स वाढला आणि त्यानंतर एक 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 एकांकिका करत करत आम्ही कॉलेजमध्ये पण आमचं चालायचं. आणि आम्हाला अजून आठवतंय की 11वीत असताना बेसिकली आमच्या पाटकर कॉलेजमध्ये होतो मी, आणि पाटकरमध्ये अॅन्युअल डेला 11वी आणि 12वीतल्या मुलांना गायला द्यायचे नाहीत, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की बाकीचे ते सिनियर्स आहेत त्यांना आधी गायला मिळू दे, कारण ते आता जाणार आहेत. तर मी कॉलेजच्या त्यांची रिहर्सल चालायची, तिथे मी साईडला असं उभा राहून बघत असायचो. तर एक दिवशी तो समाधानने मला बघितलं, मला बोलला, अरे तू रोज इकडे उभा राहतोस, तू सिंगर आहेस का? मी बोललो नाही, म्हणजे गातो मी. तर त्यांनी मजा मस्ती करण्यासाठी मला असं बोलवलं आणि बाबा हां ठीक आहे, जरा गाऊन दाखव काहीतरी. आणि किशोरदाचं गाणं, मी बोललो मी काय गातोस? मी बोललो किशोर गातो. मला बरं. आणि मी गायलो असंच एक गाणं. आणि त्यानंतर त्या ॲन्युअल फंक्शनला मला 4 गाणी त्याने दिली गायला. तर पहिल्यांदा त्याने तो रूल तोडला, त्यांनी ब्रेक केला आणि मला बोलला की नाही तू गायचं 4 गाणी गा. तर तिथून अशी म्हणजे एकांकिकेपासून ती सुरुवात झाली आणि हळूहळू ते म्युझिकमध्ये सुरू केलं मी. पण मुळात बेसिकली घरातून बॅकग्राऊंड असं होतं की दोघंही गव्हर्नमेंट सर्वंट, आई वडील, त्यामुळे तूही इंजिनिअरिंग करायचं, तूही हे करायचं. त्यामुळे इंजिनिअरिंग केलं, सगळं केलं. बापरे. आणि मग ते सगळं करून जॉबही करत होतो आणि त्यानंतर मी अचानक इकडे आलास. इकडे आलो. आदर्श, असा कुठला प्रसंग आठवतोय तुला लहानपणीचा, बालपणीचा, की व्यावसायिक स्वरूप न देता सुद्धा जाहीरपणे पहिल्यांदा कुठे गायला होतास, ते आठवतंय? भक्तिगीतांचा कार्यक्रम होता डॅडचा आणि मला त्यांनी आजोबांचं गाणं बसवायला सांगितलं, पाऊले चाले ती पंढरीची. वा 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 वा. आणि ते गाणं मला अजूनही आठवते. मी असा बसलेलो आणि उन्हाळ्यात वगैरे शो असतात एप्रिल मेच्या दरम्यान, आणि काही थंडी बिंडी नव्हती आणि मी कापत होतो स्टेजवर. असं होत होतं. मला अजूनही आठवते, कारण पहिल्यांदाच मी स्टेजवर बघतोय, लोक आहेत, हजारो लोक होते, 3:30-4 वाजता पहाटे वगैरे. आणि मला पप्पांना काय हुक्की आली, चल गाणं गा. तिथेच मी कापायला सुरू झालो आणि मी तसंच कापऱ्या आवाजात गाणं गायलं. आणि मग तेव्हा खूप बरंही वाटलं की आता चला. मग तो एक कॉन्फिडन्स वाढत गेला आणि मग दर शो मध्ये मला ते एक गाणं गाऊ द्यायचे. तेव्हा भले तू कापऱ्या आवाजात गायला असशील, नक्कीच गायला असशील, लहानपण होतास, घाबरलाही होतास. आज तू एक यशस्वी गायक म्हणून आम्हाला सगळ्यांना, आम्ही तुला ओळखतो. त्यामुळे आज तुझ्या रांगड्या आवाजात न कापता आम्हाला त्याची एक झलक ऐकायला फार आवडेल. पाऊले चालती पंढरीची. नक्कीच नक्कीच ऐकेन मी. वा वा वा. पाऊस आला चिखल झाला, पाऊस आला चिखल झाला, अरे नदीला आला पूर. कुठे जाता तुम्ही दूर, तुमचे इथेच पंढरपूर. वा वा. गांजुनी या भारी दुःख दारिद्र्याने, गांजुनी या भारी दुःख दारिद्र्याने, पडतारी कामे भाकरीचे ताट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. सुखी संसाराची सोडून या गाठ, सुखी संसाराची सोडून या गाठ, पाऊले चालती
पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट. वा 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 वा, क्या बात, क्या बात. काही म्हणजे अगदी काल परवापर्यंत मला असं वाटायचं की प्रल्हाद शिंदे या माणसाला मला ऐकता आलं नाही याची सल माझ्या मनात कायम राहिलेली आहे. जसं आनंदजींना मी ऐकलंय, त्यांचे कार्यक्रम मी स्वतः ऐकलेत लाईव्ह, पण प्रल्हादजींचं गाणं मला कधी लाईव्ह ऐकायला मिळालं. मी कायम सीडीजवर ऐकायचो, कॅसेटवर ऐकायचो, पण त्याची उणीव मला आज तू भासून दिली नाही, हा तुझ्या गाण्याचा मोठे. त्यालाही मी सोडलं नाही, तसं मी तुलाही सोडणार नाही. तू जाता तर फार गोड आठवण सांगितलीस तुमच्या GSनी तुला जी संधी दिली, आणि त्यात किशोर कुमार यांच्यावरचं तुझं प्रेम, त्यामुळे किशोर वयात गायलेलं किशोर कुमारांचं गाणं आज व्हायलाच पाहिजे. डेफिनेटली. ये जवानी अररुरु है दीवानी अररुरु हे 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 जू 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 ये जवानी है दीवानी हा मेरी रानी रुक जाओ रानी देख जरा पीछे मुड़ के चली कहाँ ऐसे उड़ के हे गिलगिली यहाँ हे गिलगिली यहाँ हे गिलगिली यहाँ बिली 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 गिलगिली यहाँ हे गिलगिली यहाँ हे गिलगिली यहाँ बिली 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 ये जवानी. वा कमाल. मला या ठिकाणी फार तुझं कौतुक करावंसं वाटतं अमित, कारण युजली असा पहाडी रांगडा आवाज ऐकल्यानंतर आपल्या डोक्यात ऑब्व्हियसली गोंधळ, वाघ्या मुरळी, पोवाडा बरोबर या जॉनरचीच गाणी येतात, पण याचा आवाज पहिल्यांदा देवा तुझ्या गाभाऱ्यासाठी वापरणं, या तुझ्या कास्टिंगसाठी तुला 100 मार्क. अरे वा. थँक्यू. तुझ्या भावना काय होत्या नेमक्या देवा तुझ्या गाभाऱ्याच्या आसपास त्या दिवशी, त्या रेकॉर्डिंगच्या वेळेला, आणि नंतर ते गाणं जेव्हा सुपर डुपर हिट झालं, कसा होता तो प्रवास फक्त त्या एका गाण्याचा? खूप साऱ्या आठवणी आहेत त्या गाण्या. खरं तर आहे ना, सुरू झालं, आम्ही पहिल्यांदा गेलो होतो गायला मी, आणि त्याचे शब्द वेगळे होते. ही जीवाची घाल मेल जी तोल माझा कंपला आवरू कसे मनाला तोल माझा कंपला, असं काहीतरी शब्द होते. आणि ते गाणं आम्ही रेकॉर्ड केलं आधी त्याच चालीवरती, आणि एक 5-6 दिवसानंतर परत फोन आला अमित दादाचा, अरे आदर्श ते शब्द बदललेत सगळे आणि परत तुला गायचं येऊन. तर मला खरं तर खूप आनंद झाला होता, कारण फर्स्ट टाइम आम्ही जेव्हा रेकॉर्ड करतो एखादं गाय, कारण हे गाणं खूप स्पेशल होतं माझ्यासाठी. ती चाल कडक होती, त्याचे फ्रेझिंग्स खूप सॉलिड केले होते यांनी, आणि मला असं होतं की आता नेक्स्ट टाइम गेलो तर अजून मी छान गाऊ शकेल. आता ते माझ्या गाण्यात मनात कुठे अंगात ते येतंय, गाणं आलंय, आणि ते शब्द परत गेलो, परत ऐकलं. त्याचे बॅकिंग वोकल्स आम्ही त्याच्या आधी केले होते, त्याच्या मागे जे आलापी आणि सगळे हार्मोनिस पार्ट्स आहेत, त्या सगळे पार्ट आमचे करून झाले होते. म्हटलं आता हे सगळं परत बदलायला लागणार आयुष्यात. म्हणजे त्याच्यासाठी आम्ही वेगळा एक दिवस घेतला होता की ते पार्ट सगळे करायला, ते सगळं क्रिएशन करायला आम्ही वेगळा दिवस घेतला होता. गाणं ओरिजिनल रेकॉर्ड करायला वेगळा दिवस होता, आणि आता परत हे शब्द बदललेत, आता परत एवढं सगळं करायचं. आणि मग ते हे शब्द आले सगळे, देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराचं नाही. आणि मग आम्ही परत रेकॉर्ड केले एकदा. संजय दादा तोपर्यंत आले नव्हते. मला अजूनही आठवतंय, संजय दादा आले आणि आमचं गाणं रेकॉर्ड करून झालं होतं. आम्ही खूप गायकी हे ते हरकती आणि हे ते केलं होतं खूप. आणि संजय दादा आले, गाणं ऐकलं, मुखडा सुरू झाला, असं केलं त्यांनी. तर मला असं झालं आता काय झालं. आणि मग त्यांनी गाणं थांबवलं, आदर्श थांब, गाणं थांबव. अस्वस्थ झाले होते तिकडून. मला असं नकोय रे, रस्त्यावरचं कोणीही कॉमन मॅन असेल ना, त्यालाही गाणं गाता यावं, असं गाणं पाहिजे, आणि हरकती बिरकती घेऊ नकोस. आणि मग त्यांनी मला एक ब्रीफ दिलं की देवाला कर्ज कर, तू शिव्या घाल की तू माणूस हो, तुझं कोणावर तरी प्रेम होऊ दे, आणि मग तुला कळेल. ती जेव्हा तुला नकार देईल देवा, आणि या भावनेने गाणं गा. आणि मग मी ते सगळं ऐकलं, आणि मग देवा तुझ्या ते सगळं आलं, हे पाहिजे मला. आणि नंतर गाणं 5 मिनिटात रेकॉर्ड झालं अख्खं. वा वा वा. आमची 4-5 दिवस आम्ही ती मेहनत करत होतो, आणि जेव्हा तो एक
टोन कळला आम्हाला की ही स्टाईल हवी आहे यांना. पुढच्या 5-10 मिनिटात गाणं रेकॉर्ड होतं. नमस्कार. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आपल्या आवडत्या कार्यक्रमात. ऍक्टिव्हिल 2-in-1 प्रस्तुत नसते उद्योग, को पॉवर्ड बाय लक्स. आपल्या सोबत आपले 2 लाडके कलाकार आहेत. गायक आदर्श शिंदे, संगीतकार गायक अमित राज. त्यांच्याशी गप्पा आपण चालूच ठेवणार आहोत. आदर्श, वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, कॉन्सर्टच्या निमित्ताने बऱ्याच ठिकाणी तुझं फिरणं होत असणार आणि शोच्या नंतर, शोच्या आधी भेटायला येणारे चित्रविचित्र फॅन्स तुझ्याही नशिबात येत असतीलच. असा एखादा चित्रविचित्र किस्सा फॅन्सच्या बाबतीत घडलेला आठवतोय? असे खूप किस्से आहेत. सांगण्यासारखे खूप सारे नाही आहेत, पण मला एक किस्सा आठवतोय. पुण्यात मी आणि पप्पा, आमच्या दोघांचा शो होता आणि मला अजूनही आठवतंय, गणेश करायला होता शो आणि आम्ही दोघेच, आणि आमचा पहिला शो होता तो, म्हणजे बाप बेटे का पहिला शो. आणि मी खूप नर्वस होतो खरं तर, कारण मला अजूनही आठवतंय, आधी माझी एंट्री होती, त्याच्यानंतर पप्पाची एंट्री होती आणि मी देवा तुझ्या गाभाऱ्याला, अजून मितवातलं गाणं होतं आमचं, त्याची ॲडलिब, असं एक सॅड पॅच केला होता सुरुवातीला आणि ते मी परफॉर्म केलं. आणि पप्पा गेले आणि धुमाकूळ, त्यांनी धिंगाणच केला पूर्ण. शोच माझा पलटला. तो फ्लो असा चालला होता, हळूहळू हळूहळू नेऊया, त्यांनी डायरेक्ट इथे नेऊन ठेवला. शपथ, आता करायचं काय? आणि माझे टीम मेंबर्स होते, अजून को सिंगर्स होते, ते म्हणाले आम्ही आता गायला जाणार नाही, तूच जा आता परत. आता मी काय करायचं, मला काय कळेना. आणि मी गेलो आणि मग मी पण काही धमाल माझी गाणी काढली बाहेर. मी म्हटलं आता इथूनच सुरू करूया आपण. म्हणजे अर्धा तास पण झाला नसेल शो सुरू होऊन आणि कार्यक्रम डायरेक्ट इथे गेला तो. मी म्हटलं आता शेवटपर्यंत आम्हाला तिथेच मेंटेन करणं गरजेचं होतं. आणि मला अजूनही आठवतंय, आणि मी सुरू केलं गायला
आणि पंजाबी मेडली आणि हे ते सगळं खूप करायला लागलो. एफर्ट्स घेतो ना आपण जास्त. Correct, आता correct, बापने तर बॅटिंग कर दिया, आपण काय करणार आता. तर ते होतं, खूप साऱ्या गोष्टी करतो. पण मला अजूनही आठवतंय, खूप मुली होत्या फॅन्स समोर बसलेल्या आणि त्या फ्लाइंग किस वगैरे देत आहेत. आणि कट्टू मी विंगेत बघितलं तर पप्पा उभे होते आणि त्यांनी बघितलं की हा काय करतोय. त्यांना बघायचं होतं की मी काय रिस्पॉन्ड करतोय, त्यांना मुली फ्लाइंग किस देत आहेत. आता हे सगळं सुरू आहे. आणि मी बघितलं आणि मी गाणंच विसरलो तिथे. मी लिटरली गाणं विसरलो. आणि मी कसं संपवलं आणि मी गेलो बाहेर. आणि मग घरी आम्ही रिटर्न आलो. तर मम्मीला सांगत होते पप्पा की खूप मुली ह्याच्या मागे असतात, जरा सांभाळून ठेवायला असं वगैरे. खूप मम्मीला सांगत होते कंप्लेंट्स की जरा सांभाळून ठेवायला पाहिजे आता याला. आणि आता आज गायला खूप छान माझ्या नंतरही. आणि मुली खूप फ्लाइंग किस देत होत्या. मी बघत होतो विंगेतून काय करतोय हा. पण काही नाही, आता खूप लक्ष द्यावं लागेल याला. आणि त्याच्यानंतर लग्नच झालं माझं. आता मला तुला असं विचारायचं की तुझ्या बाबांचं तुझं सगळ्यात आवडतं गाणं कोणतं आणि त्याची झलक तुझ्या तोंडून ऐकायला फार आवडेल. अख्ख्या जगाचं आवडतं गाणं आहे, आवड मला ज्याचे मी त्याला जाणलं, पोपट गाणं. प्लीज. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं. शेजारची ही काळी मैना लागली डोलायला, तवा लागली डोलायला. जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. काय सांगू तुला या दोघांची गोष्ट, गोष्ट इथं ती कळाली स्पष्ट. काय सांगू तुला या दोघांची गोष्ट, गोष्ट इथं ती कळाली स्पष्ट. पाहून मोका महिन्याचा झोका, पाहून मोका महिन्याचा झोका. लागतोय झुलाईला, कसा लागतोय झुलाईला. जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. 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 थँक्यू. आदर्श, तुझं चिमणी चिमणी चिवचिव करते गाणं खूप गाजतंय. तुम्हा दोघांचं गावरान कोंबडं खूप गाजलं, किंवा आनंदजींचं जवा नवीन पोपट गाजलं, कोंबडी पळाली खूप गाजलं. हे जे पक्षीप्रेम चालत आलंय पिढ्यानुपिढ्या, हे नेमकं काय कनेक्शन आहे? अरे कोण आला रे, कोण आला? मोऱ्यांचा पोपट आला. अरे कोण आला रे, कोण आला? अरे मोऱ्यांचा पोपट आला. अरे येऊन येऊन येणार कोण? अरे चिमणी शिवाय आहेच कोण? अरे येऊन येऊन येणार कोण? अरे चिमणी शिवाय आहेच कोण? आजची कच्ची खवा. काय बोलताय? वा 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 वा. घोषणा देतो. आजची कच्ची खवा, आमचा पोपट नवा. कोण आहात तुम्ही? आम्ही कोण? आम्ही आंदोलन करते आहोत. आम्ही आंदोलन करणारे आहोत. आमच्यावर अन्याय झालाय आणि तो आम्ही सहन करणार नाही. आम्हाला न्याय हवाय. पण न्याय तुम्हाला इथे का मिळेल? एक मिनिट, तुमचं नाव काय? मी चिमणे कुहू. काय? मी चिमणे कुहू. आणि आता कोकिळेसारखं का ओरडताय तुम्ही? माझं नाव आहे कोयल कुहू. त्याचं शॉर्ट फॉर्म कोयल चिमणे कुहू. बरं, एक मिनिट, तुम्ही कोण आहात? मी पोपटलाल. नाही हो, पोपट हिरवा असतो.
माझं पोपट लाल आहे. काय बोलताय? अहो माझं नाव उगाच गैरसमज करून घेऊ नका. पण नीट एका वाक्यामुळे माझं पोपटलाल नाव आहे. ठीक आहे, माझं पोपट लाल नाव आहे. पण मला हे विचारणारे तुम्ही कोण हो? हे मला विचारणार तुम्ही कोण? मी अँकर आहे शोचा, मी होस्ट आहे. तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहात? मी बटर चिकन. गावाकडे मी बटर चिकन विकतोय आणि आमची टॅगलाईन पण हा, मेरे दो अनमोल रतन, एक बटर और एक चिकन. बटर चिकन. ए बटर चिकन. ए. बटर झाली तुमची फालतुगिरी करून झाली? टॅगलाईन आहे बटर चिकन. ना? फालतू. का आलाय तुम्ही इथे? मी बोलतोय. नाही नाही, मी सांगते. पहिलं मला सांगतो. सांग, मला मला बोलायचं सांग, मला आहे. हे सांग. बघा माझा पोपट. एक मिनिट थांबा. भांडू नका, भांडू नका. लेडीज फर्स्ट. पोपटलाल तुम्ही बोला. पोपट लेडीज आहे का? काय? ठीक आहे, मी माझी ओळख करून देतो. मी ज्योतिषी आहे. अय्या ज्योतिषी आहात? हो. मग माझा हात बघा ना आणि सांगा ना आदर्श बाईशी लग्न करेल का प्लीज? मी भविष्य नाही हो सांगत, मग? माझा पोपट सांगतो. म्हणजे तो असा पिंजऱ्यातनं बाहेर येतो, चीट काढतो आणि कुणालाही चीट न करता भविष्य सांगतो. खूप लाडका आहे माझा पोपट. हा? खूप जीव आहे माझा त्याच्यावर. काय सांगत? अहो माझं घर त्याच्यामुळेच चालतं. तुम्हाला सांगतो, सकाळी खूप फॉर्मत होता. अरे बाबा, त्याला कारणीभूत काय? काय? ह्यांचे वडील. कसं काय? त्यांचं गाणं आलं होतं ना, कुठलं? शेजारची ही काळी मैना लागली डोलायला, जवा नवीन पोपट हा लागला विठू विठू बोलायला. काय काय? एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. विठू विठू काय बोलायला? विठू विठू बोलायला. विठू विठू हा? पोपट पंढरपूरचा आहे का हो? अरे मिठू मिठू वसाड्या, मिठू मिठू. हा मिठू मिठू. हा? नाही नाही, म्हणजे हे जे म्हणतात तेच मी म्हणते. हा. मिठू मिठू. हा ते मिठू मिठू बोलायला. पण हल्ली माझं पोपट ऐकत नाही हो. खूप आगाऊ झालाय. अरे अरे. हो, काही सांगा ऐकत नाही, चीट काढत नाही. परत त्याला कारणीभूत यांचेच वडील. काय आला आता? त्यांचं हल्ली गाणं आलंय ना, कुठलं? तुझी चिमणी उडाली भुर्र, माझा पोपट पिसाटला, तुझी चिमणी उडाली भुर्र. त्याच्यामुळे पोपट पिसाटलेला आहे. आणि पोपट पिसाटला की काय होतं ते यांना विचारायला नको. पुढे प्रॉब्लेम होतो. माझं भविष्याचं वाट लागली आहे. आता मला सांगा मी काय करू? नाही बरोबर आहे, यांचं बरोबर आहे. पण माझं सुद्धा ह्यांच्या वडिलांवर आरोप हा. एक मिनिट. तुमच्या सगळ्यांचे आरोप जर त्यांच्या वडिलांवर आहे तर तुम्ही त्यांना का प्रश्न विचारताय? नाही काय त्यांच्या विचारूक संधी गावायची नाही ना, हा. आणि गावली तर हिम्मत कोणाची हा? खरंय. माझी पोल्ट्री हा. वा ऐकवा. काय? वा गुरु ठाकूर वगैरे त्या पद्धतीची ऐकवा. आवशीच्या भावाची अरे आणि पोएट्री अशी वेगवेगळी हा. कुक्कुट पालन. कुक्कुट पालन केलंय तुम्ही? अरे तुझ्या आशीच्या भावाकडे कोंबड्या पाळतोय, कोंबड्या. माहितीये काय माझं धंदो चालत होतो माहितीये? मग यांच्या वडिलांचा गाणं हिला. कुठलं? अरे कोंबडी पळाली तंगडी धरून तंगडी घालायला लागली. मग त्या दिवसापासून माझ्या कोंबड्या माझ्या हातात गावतच नाही, सारख्या पळत सुटत. अरे अरे. मी आपला त्यांच्या मागे आ, 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 आ करीत धावतोय. माझी तंगडी तुटायची पाळी येईल या. हा, नंतर यांचा गाणं हिला नाही असं नाही. कुठलं? ते गावराम कोंबडा ऑलवेज गाऊन दाखवा हो. गाऊन दाखवा. हा, गाऊन दाखवा. गावरान कोंबड ऑलवेज गड्या टेस्टीच लागतय. हा. तर ह्या गाणं आल्यापासून ना माझो धंदो थोडासा वधारलो. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही एवढा त्रागा करून नका घेऊ चिकन बिर्याणी भाऊजी. चिकन बिर्याणी नाही हो. बिर्याणी. वा बटर चिकन. अभिमान आहे. तुम्ही एवढा त्रास नका घेऊन घेऊ, आपण करू करू
बटर चिकन. त्यासाठीच आपण इथे आलोय ना, आपण बोलू ना त्यांच्याशी, नाही का? त्यासाठीच आम्ही इथे आलोय, बरोबर की नाही? तुम्ही कुठून आलात? मी ना पशु पक्षी मित्र संघटनेकडून आले. बर. हो, माझं आणि पशु पक्ष्यांचं म्हणजे पक्ष्यांचं एक वेगळंच नातं आहे. म्हणजे पक्षी माझ्याशी संवाद साधतात. अगो बाई अरेच्या हा? पक्ष्यांची बोलता तुम्ही? हो. हा, नाही मग माझ्या जरा पोपटाच एवढं बघता का? हा? अरे काय ऐकत नाही हो माझं. म्हणजे त्याला मेष राशीचं भविष्य सांगायला सांगितलं ना की तो मीनचं सांगतो. ही इज सो मीन. ठीक आहे, हरकत होत असं. काय आहे, हल्ली पक्ष्यांमध्ये ना खूप भांडणं होतात. हा. मग सगळ्या पक्ष्यांचं असं म्हणणं आहे की बाबा सगळ्या पक्ष्यांवर गाणं आहे, म्हणजे पोपटावर आहे, चिमणीवर आहे, मोरावर आहे, पण बाकीच्या पक्ष्यांवर गाणं नाहीये. त्यामुळे त्यांना पोपट बनवलं जातं, म्हणजे त्या अर्थी गाणं नाहीये म्हणून. हा. खंड्या पक्षी तो सुद्धा रुसला होता. हो. खंड्या पक्षी म्हणजे किंगफिशर. उला ला ला वा 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 परत एकदा खंड्या पक्षी उला ला ला. वा वा अख्खी वेस्ट इंडिज टीम नाचल्यासारखी वाटते. वा वा. तो प्रचंड रुसला. तो म्हणाला, अरे माझ्यावर गाणं नाही तर मला राग येतो. मी काय करीन, इतर पक्ष्यांचे दाणे घेईन आणि अशी पळून जाईन परदेशात. करेक्ट आहे. त्यामुळे इतर पक्ष्यांची मला ना फडफड पाहवली नाही, फडफड. म्हणजे तडफड पाहवली नाही, त्यासाठी मी इथं आले. करेक्ट आहे. करेक्ट आहे तुमचं. त्याच्यामुळे आम्हाला यांना जाब नाही, विचारायचं बरोबर आहे. विचारायचं. नाही, मी विचारते ना, हे अमित राजा असत ना, लग्न झाले, काय त्यांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हा? काय बोलताय तुम्ही? असतं ना, एका बँकेत 2-2 खाती, एक सेव्हिंग एक करंट. त्यांच्या घरी कळलं तर त्यांचा चेक बाउन्स होईल. जरा चीप राहतास. माझा प्रॉब्लेम आहे ना, मला चीप राहतास. चीप माणूस आहे हा. हे म्हणजे काय? ऐकून घ्या, ह्यांचं गाणं मात्र अजिबात पटलेलं नाही. का? हा मोठा. हा मोठा म्हणजे गाणं ऐकलास तुम्ही? आपापसात नको. ते चिमणी चिमणी चिव चिव करता. आता चिमणी म्हटलं ती का चिव चिव करूक नको? स्वातंत्र्य व्हाय का नाही चिव चिव करू? माका तर असं वाटतं ना, चिव चिव करून ना ती का काहीतरी अचीव करूचा असा. क्या बात. एक नंबर. लांब बोलला माणूस. हे बघ खरं हा, तुमचं. हा. यू आर राईट. हा. हे बघा, ते त्यांच्या कलेतून, त्यांच्या कलेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पक्ष्यांची वर्णनं करत असतात. हो, पण वेगवेगळ्या म्हणून सगळ्या नाही ना. हा, सगळ्यांनी त्यामुळे केलं बाकीचे पाहिजे पक्षी ना. रुसले. मग केलं पाहिजे, त्याशिवाय काय. खरं, याबद्दल यांना शिक्षा मिळायला हवी. हो. शिक्षा मिळायला हवी. हो. यांची शिक्षा एकच आहे, या दोघांपैकी कोणीतरी एकाने माझ्याशी लग्न करावं. काय शिक्षा आहे का जन्मठेप आहे? वा वा वा. एक मिनिट. मी सांगतो. एक मिनिट. आपण ठरवूया सगळं काय. ओके, ओके. आपण ठरवूया. हा, आपण चालेल. ठरवूया. चला. माझं ठरलेलं आहे. हा? म्हणजे शेपटीवाल्या प्राण्यांची एकदा भरली सभा हे जे गाणं आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने गाऊन दाखवा. येस. आदर्श, ही तुझी शिक्षा आहे आणि ती तुला आज इथे पार पाडावीच लागेल. शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा. शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा. पोपट होता सभापती मधोमध उभा. पोपट होता सभापती मधोमध उभा. पोपट म्हणाला मित्रांनो, देवा घरची लूट तुम्हा आम्हा सर्वांना एक एक शेपूट. या शेपटाचे कराल काय? या शेपटाचे कराल काय? पोपट म्हणाला. आज खऱ्या अर्थाने माझ्या पोपटाला न्याय मिळाला. मिळाला? चल निघा. चल. निघायचं. निघा, निघा. चला, चल, चल, चल. चल. झालं ना, चला. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ऍक्टिव्ह व्हील 2-in-1 प्रस्तुत नसते उद्योग, को पॉवर्ड बाय लक्स मध्ये. ह्या पुढचा आपला जो गेम आहे तो खूपच इंटरेस्टिंग आहे. तुमच्या कानाला हेडफोन असणार आहेत, म्हणजे एकाच्या कानाला हेडफोन असणार आहे आणि दुसऱ्यानी काही शब्द बोलून दाखवायचे आहेत. आणि कानात गाणं वाजत असल्यामुळे तुम्हाला ते शब्द ऐकू येणार नाही आहेत, पण तुम्हाला ते शब्द गेस करायचे आहेत. जर त्याने गेस केले तर तुम्ही हरलात, आणि जर तुम्ही गेस नाही केले तर समोरचा माणूस जिंकला. आणि अमित राजसाठीचा पहिला शब्द आहे
बँजो. गेस तर कर, काहीतरी गेस तर कर. अरे तोच असेल शब्द. मॅचो मॅचो. बोल ना. म्हैसूर. हो जाऊया आपण लवकरच फिरायला तिकडे. टीव्हीवर. परत एकदा बोल. हा किती वाईट आहे. हा खरं काय ते वाईट घाण शब्द बोलतोय. पण तोच असेल शब्द तर. तोच असेल शब्द तर. अरे पण तो मला कसं बोलतोय. तू असं काय तुला बोलते. आता कळलं का. आता मॅच्युअर. आहे मॅचवर तर आहेच. एक मिनिट. मॅचो. हा माचो मॅन आहे तू मला माहिती आहे. नाही कळलं. नाही समज मी सारखं गेलेले आहेत नाही कळलेलं आहे. अरे काय अर्थ आहे यार. बरं काढ 2 मिनिटं. सोपा शब्द. बँजो. बँजो. बर बर आपला फेवरेट इन्स्ट्रुमेंट आहे भाई. चला पुढचा शब्द प्ले. ह्या पुढचा शब्द अमित राजसाठी आहे. सेक्सफोन. शब्द आहे सेक्सोफोन. सेक्सोफोन. बोल एकदा बोल. सॅक्सोफोन. बघू आधी पॉज आहे का. चालू आहे. ठीक आहे ठीक आहे. सो 1-1 झालेला आहे. हा राऊंड आपण टाइम मध्ये ब्रेक करतोय. आता अख्खा महाराष्ट्र ज्या गोष्टीची वाट पाहतोय ते म्हणजे तुमचं एक धडाकेबाज गाणं. आणि ते गाणं म्हणजे आवाज वाढव डीजे. आणि ते ह्या रंगमंचावर झालं नाही तर हा कार्यक्रम अर्धवट राहील असं मला वाटतं. सो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आदर्श आणि अमित साठी. आणि ते आता गाणार आहेत आवाज वाढव डीजे.
नमस्कार. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आपल्या धमाल कार्यक्रमात. ऍक्टिव्हिल 2-in-1 प्रस्तुत नसते उद्योग, को पॉवर्ड बाय लक्स. वेळ झालेली आहे मस्त अशा खेळाची, म्हणजे अर्थातच क्रांतीची. लिंबाची शक्ती आणि सुगंध असलेला ऍक्टिव्ह व्हील 2-in-1 ज्या प्रकारे कपड्यातले मळ आणि दुर्गंधी दूर करतो, त्याच प्रकारे आता तुम्हाला इथे 2 टास्क करायचे आहेत. म्हणजे हे आहे आमचं ऍक्टिव्ह व्हील. ठीक आहे, हे तुम्हाला फिरवायचं आहे आणि ह्या एनव्हॉल्पवर जिथे हा ॲरो थांबणार आहे त्या एनव्हॉल्प मध्ये जी टास्क येणार आहे ती 2 पद्धतीने करून दाखवायची. देखे तो आज सही. निळे कपडे घातलेत म्हणून निळ आलाय का बरोबर. वा. फिल्म सीन. फिल्म सीन. सैराटचा सीन तू माझ्या बरोबर कर. काय काय करायला लावताय आज काय म्हणून. तसंही त्याला ऍक्टर व्हायचंच होतं. हो. हो कोणी सांगितलं उगाच कशाला दबे हुए अरमान, दबे हुए अरमान. उगाच कशाला तेराचा भांडा फुटलाय. बरं काही नाहीये. हा. अजून तरी काही पण एक मिनिट, केलेला हा नाही. सीन आहे सैराट मधला. काय बघतो रे माझ्याकडं. हा सीन तुला 2 पद्धतींनी करायचा आहे. दुसरी पद्धत आपण शोधून काढूया. पहिलं नॉर्मल पद्धतीने. ओके, इथे तुझ्या ऍक्टिंग टॅलेंटला जज करणार आहेत ही दोघं. हा, मार्क द्यायचे तुम्ही. रेडी? तर पुढे येऊ आपण पण. अरे काय आहे? काय बघतो रे. तुम्ही असं बघितलं तिकडेच बघ. काय झालं ना पुढे. काहीच नाही झालं. काही झालं नाही. काय बघतो रे. काय बघतोय मी आता बघितलं तुला. तू बघतोय माझ्याकडं. मी तुला कुठं बघतोय. खो खो बघतोय मी. बघितलं माझ्या डोळ्यांनी. तू माझ्याकडेच बघतोय. काय बघतो. मी बघीन नाही तर काय पण करीन. तुला आवडत नसेल तर तू बघू नको. मी कुठे म्हटलं मला नाही आवडत. मराठीमध्ये सांगितलेलं कळत नाही. इंग्लिश मध्ये सांगू. सांग बर. आय लव्ह यू. आता आता भोजपुरी भाषेत हस. रेडी. मराठी देत नाहीये भोजपुरी कधी. का देखत रहा टुकुर टुकुर हमार पास. हम का देखते. हमने अभय अभय देखा है. तुम हमारे पास ही देख रहे थे. अरे हम तो खो खो देखते है. नहीं नहीं, हमने अभी अभी देखा है. तुम टुकुर टुकुर हमारे पास ही देख रहे थे. आता हे कसं करायचं भोजपुरी. मी बघीन नाही तर काय पण करीन. हम वह देखेंगे कितना कुछ भी करेंगे हम. वाह वाह. वाह वाह. ऐसा कुछ. वाह वाह. हम देखेंगे नहीं तो कुछ भी करेंगे. तुमको क्या करने का है. अगर तुमको अच्छा नहीं लगता तो मत देखो. अरे हम कहाँ कहे हैं कि हमें पसंद नहीं है. भोजपुरी में बोले समझ नहीं आता का. इंग्लिश में कहे कहो तो. आई लव यू. वाह 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 वाह. कमाल. वाह. आज तुम्ही दोघं इथे आलात, आमच्या रंगमंचाची शोभा वाढवली, त्यासाठी नसते उद्योगच्या टीम कडून आणि झी टॉकीज कडून तुमचे खूप खूप आभार. आणि आमच्यातर्फे तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट. आमच्यातर्फे आणि ऍक्टिव्हिल 2-in-1 तर्फे. तर मंडळी, पुन्हा भेटूया नव्या रविवारी, नव्या मित्रांसोबत, नव्या सिनेमांसोबत, नव्या गप्पा मारायला. तोपर्यंत राम राम.